हवाओं के भरोसे मत उड़, चट्टाने तो तूफानों का भी रुख मोड़ देती है। अपने पंखों पे भरोसा रख, अपने पंखों पे भरोसा रख, हवाओं से तो पतंगे उडा करती है। तर अशाच पद्धतीचा एक ॲटिट्यूड घेऊन आपल्याला स्टार्ट करायचे 2024ला। मित्रांनो, जस्ट IBPS AFOचा प्रीचा रिझल्ट आला, बरेच विद्यार्थी पास झाले, बरेच विद्यार्थी फेलही झाले असतील, बरेच विद्यार्थ्यांचे फोन आलेत, काही लोक तर थोडेशी येऊन इमोशनल होऊन रडून पण गेलेत, कारण खूप अपेक्षा आपण एखाद्या निकालाकडून एखाद्या परीक्षेकडून लावून बसतो। माहिती असतं की एक परीक्षा आपलं आयुष्य बदलू शकते, पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात। पास फेल या गोष्टी आयुष्यात डेफिनेटली येणार आहेत, पण मी तुमच्या भावना समजू शकतो की अपयश पचवणं हेही थोडंसं डिफिकल्ट असतं, कारण आपण खूप मेहनत या गोष्टीसाठी घेतलेली आहे। मागच्या वर्षभरापासून आपण खूप मेहनत घेतली आणि त्या मेहनतीला यश मिळालं नाही तर ऑफकोर्स थोडंसं वाईट वाटणं अत्यंत स्वाभाविक आहे। पण मी हेही म्हणेल की हे वाईट वाटलं पाहिजे, कारण या वाईट वाटण्यानेच पुढची ग्रोथ जी आहे ही आपली होणार आहे। पण जसं एखादा जोक वारंवार सांगितल्याने आपण काही हसत नसतो, एखादं सुख किंवा एखादा आनंद जो आहे तो आपण एक पार्टी करून किंवा एखाद्या मित्रासोबत एखाद्या आपल्या फॅमिली सोबत सेलिब्रेट करून 1-2 दिवसामध्ये तो आपण संपून टाकतो आणि लगेच पुढच्या कामाला लागतो। सेम त्याच पद्धतीने तुम्हाला थोडंसं दुःख वाटतंय, अत्यंत स्वाभाविक आहे, पण इमिडिएटली यातून आपल्याला बाहेर पडायचंय, ते सोडायचंय आणि पुन्हा रिस्टार्ट करायचंय। कारण अटलजी म्हणतात, हार नहीं मानूंगा रार नहीं ठाणूंगा। 12th फेल मूवी मध्ये रिसेंटली आहे डायलॉग रिपीट झाले, ते याला एक या आठवणींना उजाळा मिळाला। तर पुन्हा एकदा आपल्याला रिस्टार्ट करायचंय आणि पुन्हा म्हणायचं की हो, जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं। तर ओव्हरऑल काही डाऊट्स जे आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करणार आहे। मला माहिती आहे की तुमच्या मनात काय काय गालमेल चालली आहे, कारण रोजच्या रोज वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना जेव्हा भेटतो तेव्हा प्रत्येकाच्या मनात काही कॉमन डाऊट्स असतात। रिझल्ट लागल्यानंतर जे लोक फेल होतात त्यांच्या मनात यापैकी कुठली कुठली गोष्ट तुमच्या मनातही डेफिनेटली चालू असेल, आणि काही लोकांचा ॲटिट्यूड असा असतो की चल जाऊ दे यार, जे झालं ते झालं, पाणी पिऊन पुन्हा स्टार्ट करूया। तर तो ॲटिट्यूड अगदी नेहमी आयुष्यासाठी चांगला असतो। स्टील काही गोष्टींवर तुम्हाला क्लॅरिटी देणं आवश्यक आहे, म्हणून या मुद्द्यावर डिस्कस करूया। सोबत अपकमिंग अपॉर्च्युनिटीज आहेत त्यावर डिस्कस करूया, आणि मग सगळ्यात शेवटी एक बॅच जी स्पेशली जुन्या मुलांसाठी आपण लॉन्च करतोय त्याबद्दल पण समजून घेऊया। सगळ्यात पहिल्यांदा एक वन बाय वन कॉमन डाऊट ज्या मुलांच्या मनात येऊ शकतात त्या विषयात स्टार्ट करूया। पहिलं की आपल्या बरेचदा असं होतं, एखादं फेल्युअर आपल्या समोर आलं की आपल्याला वाटतं की यार नाही यार, ही फील्ड माझ्यासाठी बनलेलीच नाही, किंवा मी या फील्डसाठी बनलेलो नाही, मला असं वाटतं आपण दुसरं एखादं क्षेत्र निवडूया। पण या केसमध्ये मला असं म्हणायचं की मागच्या वर्षभरात 6 महिन्यात तुम्ही जी मेहनत केली, जे ए पासून चालू केलं होतं, आता तुम्ही RSTUV पर्यंत पोहोचलात, आता Z पर्यंत पोहोचणं फार मोठी गोष्ट नाहीये। त्यामुळे एखाद्या क्षेत्रात नवीन क्षेत्रात पाऊल ठेवणं म्हणजे पुन्हा ए पासून स्टार्ट करण्यासारखी गोष्ट आहे। त्यामुळे एखाद्या नवीन क्षेत्रात जायचं असेल, हे सगळं सोडून तर मला वाटतं की ते खूप अत्यंत इम्प्रॅक्टिकल डिसिजन असेल। त्यामुळे हा निर्णय तर अगदीच चुकीचा आहे। एखादं क्षेत्र जे बँकिंग रिलेटेड आहे अशा एखाद्या क्षेत्रात जायचंय तर ते एकदम ऑब्वियस एखादी प्रायव्हेट बँक जॉईन करायची, पण ती प्रायव्हेट बँक जॉईन कुणी करावी याबद्दलही सांगतो। बरेचदा इव्हन आत्ताच एका मुलीचा मेसेज होता की सर मी मागच्या वर्षभरापासून तयारी करते, 1.5 वर्षापासून तयारी करते, आतापर्यंत एकही प्री निघाली नाही। AF उघडून खूप होप्स होते, आता याच्यातून पण प्री निघाली नाही, असं वाटतंय की एखादी प्रायव्हेट बँक जॉईन करावी। मी म्हणेल प्रायव्हेट बँक कुणी जॉईन करावी ज्याचा वयाचं वर्ष की फॅमिलीचा एक तर सगळ्यात पहिल्यांदा फॅमिली सपोर्ट राहिलेला नाहीये, फॅमिली म्हणते की नाही बाबा तू तुझं बघून घे। दुसरा मुद्दा, वर्ष झालंय कमीत कमी 26 वर्ष, 26च्या वर वय झालंय। तिसरा मुद्दा, मी बँकिंगचं प्रिपरेशन कमीत कमी मागच्या 2 वर्षांपासून करतोय। चौथा मुद्दा की मी एवढ्या दिवसांपासून प्रिपरेशन करतोय पण एकही सिंगल प्री एक्झाम निघाली नाही, असं 2-3 वर्षांपासून होतंय कन्सिस्टंटली, आणि या सगळ्या पॅरामीटरवर मी फिट बसतोय। आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा, हे सगळं असूनही आता माझी अभ्यास करण्याची मानसिकता राहिलेली नाहीये, तरच प्रायव्हेट बँक जॉईन करावी। या एकाही मुद्द्यावर जर तुमचं उत्तर नो असेल तर मला नाही वाटत की ती जॉईन करण्याची गरज आहे, कारण शेवटी प्रायव्हेट बँक ही प्रायव्हेट बँक आहे। तिथं तुम्हाला जॉबचं कल्चर वगैरे खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत। प्रायव्हेट बँकांमध्ये खूप जास्त प्रेशर हँडलिंग सिच्युएशन असते, सेल्स करावं लागतो। इनिशियली तुम्हाला प्रायव्हेट बँक जॉईन करताना काही कोर्सेस आहेत, ते कोर्सेस करावे लागतात ज्याच्यामध्ये फीस खूप जाते, आणि पर्सनल हॅरेसमेंट पण खूप होते, वर्क लाईफ बॅलन्स नसतं, पर्सनल लाईफ नसते। त्यामुळे प्रायव्हेट बँकेचा मुद्दा हा कुणासाठी योग्य आहे,
वय वर्ष 26 झालंय, फॅमिली सपोर्ट राहिला नाही, म्हणजे फायनान्शियल सिच्युएशन चांगली नाहीये. त्यानंतर बँकिंग 2 वर्षांपासून करतोय, रिझल्ट नाहीये, कुठलेही प्रीचे रिझल्ट नाही आणि इथून पुढे करण्याची मानसिकता राहिलेली नाही, तरच प्रायव्हेट बँक जॉईन करण्यात मजा आहे, अदरवाईज नको. दुसरा मग प्लॅन बी म्हणून मी पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकतो का? आजच सकाळच्या बॅचमध्ये काही मुलांचे मेसेज, एक मुलीचा मेसेज होता की सर एमकॉम करावं का? मी म्हणलं ऑलरेडी बेकाम झालोय, आता पुन्हा एमकॉम करण्यात काही लॉजिक नाही बाळा. बरं एमकॉम करायचंय तर एमकॉम करून एखादा 25-30 हजाराचा 40 हजाराचा जॉब तुम्हाला मिळणार असेल तर मग डेफिनेटली एमकॉम करावं. पण जर तसं नसेल, एमकॉम करून पुन्हा बँकिंगच करायचं असेल तर प्लॅन बी म्हणून पोस्ट ग्रॅज्युएशन कधीच असू शकत नाही, हे तेवढंच लक्षात ठेवा. MBA करावं का? रिसेंटली MBAचा एक चांगला ट्रेंड आहे किंवा MBA करण्याची इच्छा फार मुलांची आहे. MBA करावं का? मी म्हणतोय या बँकिंगच्या अभ्यासक्रमावर MBA CET द्या. MBA CET देऊन बघा की खरंच आपला पर्सेंटाईल तेवढा येतो का की आपल्याला महाराष्ट्रातले टॉप 5 कॉलेजेस मिळतील. जर महाराष्ट्रातले टॉप 5 कॉलेजेस मिळत आहेत आणि त्यांचं पॅकेज ऑन एन ॲव्हरेज 7-8 लाख रुपयां प्लस आहे तर मग MBA करण्यामध्ये लॉजिक आहे. अदरवाईज मला नाही वाटत की MBA हा प्लॅन पण निवडावा, कारण MBAचा एक व्हिडिओ स्पेशली मी युट्यूबला बनवून टाकलाय की बँकिंग वर्सेस MBA. तो व्हिडिओ बघा, त्याच्यातून तुम्हाला क्लिअर होईल की MBA चे ड्रॉबॅक्स काय, MBA चे फायदे काय, बँकिंगचे फायदे काय, बँकिंगचे ड्रॉबॅक्स काय. खूप छान पद्धतीने मी तो व्हिडिओ एक्सप्लेन केलाय, तर डेफिनेटली तेही बघा. त्यामुळे MBA सारखा प्लॅन कधी करावा? जर मला भारतामधलं, महाराष्ट्रामधलं टॉप 5 पैकी एखादं कॉलेज भेटते तर आणि तर MBA डेफिनेटली करा. अदरवाईज जसं चाललंय तसं चालू ठेवा, कारण जॉब स्टेबिलिटी त्या फील्डमध्ये नाहीये. तिसरा मुद्दा, फायनान्शियल सिच्युएशन चांगली नाही तर एखादा पार्ट टाइम जॉब करावा का? बघा, पार्ट टाइम जॉब करायला हरकत नाही. जर खरंच फायनान्शियल सिच्युएशन चांगली नसेल तर पार्ट टाइम जॉब करायला हरकत नाही. एक मुद्दा, तुम्ही एकदा घरच्यांसोबत शांततेने चर्चा करा. या मुद्द्यावर घरच्यांसोबत एकदा शांततेने चर्चा करा की पुढचं वर्षभर मला महिन्याला अराउंड 5 ते 6 हजार रुपये खर्च, असं बॉटम एंडला 60 आणि अप्पर एंडला अराउंड एक 75,000 रुपयांच्या आसपास खर्च लागेल. तेवढा खर्च आपण इतरांकडून व्याजाने वगैरे काढून अफोर्ड करू शकतो का? करू शकत असेल तर मी म्हणेल घरच्यांना तेवढं कर्ज काढू द्या. त्याच्या मागचं कारण असं आहे की तुम्हाला फुल टाइम बँकिंगवर कॉन्सन्ट्रेट करता येईल, ज्याच्यामुळे रिझल्ट लवकर भेटतो. जर तुम्ही ॲट अ टाइम बँकिंग सोबत, तयारी सोबत जर जॉब करताय तर थोडं फार तरी डिस्ट्रॅक्शन डेफिनेटली होणार आहे. तर पहिल्यांदा हा मुद्दा डिस्कस करा. जर घरच्यांचं या विषयावर हो म्हणणं आहे तर कर्ज होऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. हार्डली 2-3 महिन्यांचा तो पगार आहे. 2 ते 3 महिन्यांच्या पगारात तुम्ही ते पूर्ण कर्ज व्याजासहित नील करू शकता. त्यामुळे जर तसं शक्य आहे तर ओके, नाही सर तसंही शक्य नाही मग एखादा पार्ट टाइम जॉब करा, पण त्या जॉबचा टायमिंग हा दिवसभरातल्या 4 तासांपेक्षा जास्त असू नये आणि घरी आल्यानंतर त्या जॉबचं काहीच तुमच्या डोक्यात असू नये. जर असा जॉब मिळत असेल तर करा. मग भलेही महिन्याला 4-5 हजार रुपये भेटले, 3 हजार रुपये भेटले तरी चालेल, कारण तसंही 3-4 हजारामध्ये एक चांगलं लाईफ आपण औरंगाबादला म्हणजे संभाजीनगरला राहून पुढे नेऊ शकतो. बँकिंगची तयारी आपण याच्या पण तेवढ्या पैशावर धकवू शकतो. 1000-500 रुपये गरजेप्रसंगी कधी अधूनमधून मित्रांकडून, आमच्यासारख्या टीचरकडून घेतलं तरी काही हरकत नाही, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. कारण की अल्टिमेटली आपलं पहिलं एम काय तर बँकिंगमध्ये सिलेक्शन करणे, आपलं करिअर प्रॉपर ठिकाणी सेटल करणे. तर या 2 सिच्युएशन सांगितल्या पार्ट टाइम जॉब करण्यासाठी. जर फायनान्शियल सिच्युएशन खराब आहे तर पहिला मुद्दा घरच्यांना विचारा. जर घरच्यांचं उत्तर येस असेल तर तोच पर्याय चांगला आहे. घरच्यांचं उत्तर नो असेल तर मी म्हणलं 4 तासांपेक्षा जास्त मोठा जॉब नसावा, भलेही 2 रुपये कमी भेटले तरी चालेल. काही लोकांच्या मनात येईल की सर मी 1-2 वर्षापासून तयारी करतोय तर बँकिंग सोबत काय प्लॅन बी असावा? मी तुम्हाला हेच सांगेल, बँकिंग सोबत कुठलाच प्लॅन बी असू शकत नाही. बँकिंग हा एकमेव प्लॅन ए आणि प्लॅन झेड आहे, त्यासोबत प्लॅन बी काय असू शकतो तर प्रायव्हेट बँक हा प्लॅन बी असू शकतो. तो मला वाटतं नेहमी ओपन आहे. त्यामुळे डायव्हर्जन करण्यात वेळ वाया घालवू नका की नाही सर मी आता बँकिंग करतोय सोबत MBA म्हणा किंवा एखादा अदर कोर्स म्हणा, असं करू का? अजिबात करू नका. बँकिंग सोबत प्रायव्हेट बँक हा ऑलरेडी प्लॅन बी तुमच्या सोबत आहे, त्यामुळे बँकिंग सोबत दुसरा प्लॅन ठेवण्याची गरज नाही. मी नेहमी सांगतो की एखादं सर्कस जेव्हा आपण बघतो, सर्कस, त्या सर्कसमध्ये काही लोक असतात जे टाईप ऑफ जोकर म्हणूयात आपण, तर जोकर म्हणल्यापेक्षा ॲथलेटिक्स म्हणूया, ॲथलीट्स म्हणूया, जे या जाळीवरून त्या जाळीवर, या याच्यावरून त्या याच्यावर उड्या मारत असतात. कारण त्यांना माहिती असतं की आपण पडलो जरी तर त्या जाळीच्या खाली पडणार नाही, कारण खाली एक नेट लावलेली असते. मग जरी ते वरतून पडले तर नेटवर पडतील, त्यामुळे लागण्याचे चान्सेस, इजा होण्याचे चान्सेस फार कमी असतं.
तसं बँकिंगच्या विद्यार्थ्यांना तिची सेफर साईडची नेट जर म्हणलं तर मग प्रायव्हेट बँक आहे. त्यामुळं मी तुम्हाला असं रिकमेंड करेल की कुठल्याही व्यक्तीने बँकिंग सोबत प्रायव्हेट बँकिंग सोबत प्लॅन बी ठेवण्याची गरज नाही, कारण ऑलरेडी तुमच्याकडे एक त्या नेटच्या स्वरूपात प्रायव्हेट बँक ऑप्शन आहे. तुम्ही मला उद्या येऊन भेटले की सर तुम्ही ज्या पॅरामीटर्स मला प्रायव्हेट बँकेचे सांगितले होते त्या सगळ्या पॅरामीटरवर मी फिट होतो, वय वर्ष 26-27 झाले, फॅमिली सपोर्टने इच्छा नाही करण्याची, रिझल्ट नाही, तर मी तुम्हाला उद्या पण सांगू शकतो की या प्रायव्हेट बँकेमध्ये सध्या जागा निघाल्यात बाबा, अप्लाय कर, एक्झाम दे, इंटरव्ह्यू दे, सिलेक्शन होऊन जाईल कन्फर्म. तुम्ही मला 2 वर्षानंतर जरी येऊन भेटले की सर नाही आजही माझ्याकडे तीच परिस्थिती आहे, तरी तो पर्याय नेहमी ओपन होणार आहे. कारण 2014 पासून 2014 पासून मी बघतोय बँकिंगच्या एक्झाम प्रायव्हेटच्या, स्पेशली मी 2012-13 पासून जरी शिकवत असलो तरी मी 2014 पासून पाहतोय की प्रायव्हेटच्या कंटिन्युअसली एक्झाम निघतात. त्यापूर्वी प्रायव्हेटच्या एवढ्या एक्झाम निघत नव्हत्या. 2014-15 पासून प्रायव्हेटच्या ICICIने रिक्रुटमेंट स्टार्ट केली आणि तेव्हापासून आजपर्यंत असा एक दिवस नसेल की ज्या दिवशी प्रायव्हेटच्या रिक्रुटमेंट ओपन नाही आहे. त्यामुळे तो तुमचा ऑलरेडी प्लॅन बी आहे, टेन्शन घेण्याची गरज नाही, बिंदास्त राहा आणि आपलं प्लॅन ए वर फोकस करा पूर्णपणे. ऑटोमॅटिकली ए एक्झिक्यूट नाहीच झाला तर प्लॅन बी आपल्याकडे ऑलरेडी आहेच. ठीक आहे. आता जर मी बँकिंगची तयारी पुन्हा रिस्टार्ट करतोय, मला पुन्हा रिस्टार्ट करायचंय, तर मग खरंच मी रिस्टार्ट केल्यानंतर माझ्याकडे तेवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत का? ऑलरेडी मी एक्सपेक्टेड IBPSचं कॅलेंडर टाकलं होतं 1 जानेवारीला. भारतात जेव्हा कुणीच सांगितलं नव्हतं की IBPSचं कॅलेंडर काय, त्या दिवशी सांगितलं होतं की IBPSचं एक्सपेक्टेड कॅलेंडर असं असू शकतं आणि त्यात या सगळ्या डेट्स मी तुम्हाला ऑलरेडी कन्वे केलाय. त्यानंतर काल परवा एक व्हिडिओ टाकला होता. या 2 महिन्यामधले एक्सपेक्टेड ऍडव्हर्टिजमेंट कुठली IDBIची ज्युनियर असिस्टंट मॅनेजरचा PGDBFचा प्रोग्राम सोबत न्यू इंडिया ॲश्युरन्सचा, या 2 एक्झाम डेट ज्या तुमच्या समोर सध्या दिसत आहेत, सोबत RRB PO असेल, RRB क्लर्क असेल, IBPS क्लर्क असेल, IBPS PO असेल, IBPS SO असेल, या कन्फर्म होणाऱ्या परीक्षा आहेत. सोबत SBI क्लर्क, SBI PO दरवर्षी ऍडव्हर्टिजमेंट येते. फक्त यांचं शेड्यूल थोडं मागे पुढे होऊ शकतं, पण या फिक्स ऍडव्हर्टिजमेंट येणार. LIC असिस्टंट आणि RBI असिस्टंटवर स्टार मार्क करण्याचं रिझन असे, यांचं शेड्यूल फिक्स नसतं, दरवर्षी ऍडव्हर्टिजमेंट येईल याची पण गॅरंटी नाही. RBI असिस्टंट येईल पण LICचं थोडं शेड्यूल मागे पुढे असतं, पण स्टील एवढे ऍडव्हर्टिजमेंट आहेत. सोबत अपार्ट फ्रॉम बँकिंग स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये हे बघा अशा एक्झाम्स यावर्षी होणार आहेत आणि या डेट ऑलरेडी फिक्स आहेत. मे मध्ये SSCची सिलेक्शन पोस्टची एक्झाम होणार आहे ग्रॅज्युएटवाल्यांसाठी. दिल्ली पोलीसची एक्झाम आहे 9 मे पासून पुढे. त्यानंतर SSC CHSL कंबाईन हायर सेकंडरी लेवल एक्झामिनेशन 12वी वाल्या लोकांसाठी, ज्यांचं 12वी किंवा 12वीच्या पुढचं ग्रॅज्युएशन मध्ये हे झालंय, क्वालिफिकेशन झालंय, अशा लोकांसाठी SSC CGL आहे, CHSL आहे. मल्टीटास्किंग स्टाफ 10वी वाल्या लोकांसाठी कधी एक्झाम आहे, जुलै-ऑगस्ट मध्ये ही परीक्षा होणार आहे. SSC CGL कंबाईन ग्रॅज्युएट लेवल, गॅझेटेड, बऱ्याच गॅझेटेड आणि नॉन गॅझेटेडच्या पोस्ट ज्या आहेत या एक्झाम मधून भरल्या जातात. त्यामुळं ऑपॉर्च्युनिटीजची आपल्या फील्डमध्ये अजिबात कमतरता नाही आहे. या सध्या 12-13 एक्झाम तुमच्या अगदी समोर आहे. या एक्झाम डेफिनेटली यावर्षी होणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त कमीत कमी 4 ते 5 एक्झाम अजून वेगवेगळ्या डेफिनेटली होतील. त्यामुळे यावर्षी मिनिमम 20 परीक्षा तुम्हाला तशाही द्यायला भेटणार आहे. म्हणून इंग्लिशमध्ये एक म्हण आहे बघा, द मोर यू स्वीट इन द पीस द लेस यू ब्लीड इन द वॉर. द मोर यू स्वीट इन द पीस द लेस यू ब्लीड इन द वॉर. शांततेच्या काळात जेवढं तुम्ही जास्तीत जास्त घाम गाळताल तेवढं कमी रक्त तुम्हाला युद्धाच्या काळात सांडावं लागेल. तर मला असं वाटतं की हा एक शांततेचा काळ आहे आणि या शांततेच्या काळात थोडासा घाम जर गाळला तर डेफिनेटली ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरच्या एक्झाम ज्या आहेत या आपल्यासाठी खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटी घेऊन येणाऱ्या असू शकतात. 1 फेब्रुवारी पासून स्पेशली जुन्या मुलांसाठी आपण एक बॅच लॉन्च करतोय. स्पेशली जुन्या मुलांसाठी ज्यांनी ॲटलिस्ट एक बॅच केली आहे किंवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर युट्यूबवर यांनी कुठे ना कुठे काही क्लास केले, वेगळ्या क्लासला लेक्चर अटेंड केले, पण तेवढं मेन्स लेवलचं झालं नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी आपण स्पेशली क्वांट रिझनिंग, इंग्लिश आणि GAची एक स्पेशल बॅच लॉन्च करतो. याचा व्हिडिओ पुढच्या 2 दिवसामध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवर येईल. त्यामुळं ऑपॉर्च्युनिटीज भरपूर आहे, टेन्शन घेऊ नका. अजून काही संपलेलं नाही आहे. आत्ता तर कुठं रिस्टार्ट करायचा टाइम आलाय. होत असतं एक्झाम पास होणं, फेल होणं, हा एक सिलेक्शन प्रोसेसचा भाग आहे. ऑफकोर्स भरपूर विद्यार्थी परीक्षा देतात, तर त्यातले बरेच जण पास होतात, काही लोक फेलही होतील. त्यामुळं या गोष्टी जास्त दिवस धरून बसायचं नाही. जसं 2 दिवसात 1 दिवसात आपण आनंद सेलिब्रेट करतो तसं 1 दिवसात दुःख सेलिब्रेट करा
आणि लगेचच्या लगेच कामाला लागा. 2-3 दिवस 4 दिवस तुम्हाला गावाकडे जायचं असेल तर डेफिनेटली जाऊन या. 3-4 दिवसानंतर 5 दिवसानंतर वापस या. 1 फेब्रुवारी पासून आपण ही जी नवीन बॅच चालू करतोय ती बॅच अटेंड करा. आणि यावर्षी डेफिनेटली मला रिझल्ट काढायचा आहे आणि असं ठरवा की यावर्षी एने हाऊ मला ईच अँड एव्हरी प्री आणि ईच अँड एव्हरी मेन्स आणि फायनल रिझल्ट द्यायचा आहे. हा माझा शब्द आहे. असा शब्द, असा एक कमिटमेंट स्वतःला करा, असा एक शब्द मला स्वतःला द्या आणि लगेचच्या लगेच कामाला लागा. बाकी नेहमी तुमच्या सोबत यश अपयश काही असेल नेहमी टीम सारखी तुमच्या सोबत आहे, याच्यामध्ये कुठलाही डाऊट नाही. काय वाटलं, कधीही वाटलं पर्सनली येऊन भेटा, वाटलं फोन करा. नाही कॉल रिसीव्ह करणं झाला डेफिनेटली मी प्रत्येकाला कॉल बॅक करतो, म्हणजे करतोच. एंड ऑफ द डे प्रत्येकाला माझा कॉल बॅक असतो. त्यामुळे काही वाटलं, कुठेही लो फील होतंय, काही टेन्शन येतंय, फॅमिली सोबत वाटतंय, नाही सर फॅमिली सोबत आई वडिलांसोबत एकदा तुम्ही बोललं पाहिजे, बिंदास तुम्हाला सांगा की हो मी तुमच्या पॅरेंट्स सोबतही बोलू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. शक्य झाल्यास या वर्षीचा पूर्ण वर्ष जे हे संभाजीनगरला या छत्रपती संभाजीनगरला खूप विद्यार्थी बँकिंगची तयारी करतात आणि इथं आल्यानंतर तो एक एन्व्हायरमेंट तयार होतो, एक ते वातावरण तयार होतं. मुंबई सारख्या ठिकाणी जेव्हा आपण लोकल ट्रेनमध्ये बसतो तर लोकल ट्रेनमध्ये आपण ना बसायची गरज नसते. आपण फक्त ट्रेन आली की असं उभं राहायचं, पाठीमागं खूप गर्दी असते, ती गर्दी ऑटोमॅटिकली आपल्याला ट्रेनमध्ये घेऊन जाते. तसं बँकिंगची एक गर्दी संभाजीनगरला अभ्यास करणारी आहे. इथं तुम्ही अभ्यास करायचा नाही असा विचार जरी केला तरी ही गर्दी तुम्हाला डेफिनेटली त्या फ्लोमध्ये घेऊन जाणार आहे आणि त्याच फ्लोमध्ये तुमचे रिझल्ट येणार आहे. हे एक कॉम्पिटिशन, हेल्दी कॉम्पिटिशन तयार होतं. म्हणून संभाजीनगरला येऊन अभ्यास करणं हे विद्यार्थ्यांसाठी कधीही फायद्याचं असेल. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.